देवगिरीचे यादव हे जे एक साम्राज्य होतं संत ज्ञानेश्वर किंवा संत नामदेव यांच्या काळात, त्यानंतर 350 वर्षांनी इथे महाराष्ट्र भूमीमध्ये एक स्वराज्य निर्माण झालं. 27 वर्ष मुघल मराठा संघर्ष चालू राहतो. याला मराठा वॉर ऑफ इंडिपेंडन्स किंवा मराठ्यांचं स्वातंत्र्य समर असं म्हणलं जातं इतिहासात. 1680 ते 1707 ही लढाई अविरत चालू राहते. महत्त्वाची नावं म्हणजे 2 नावं जी सर्व मराठी लोकांना माहिती आहेत, संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव हे सेनापती. मराठ्यांच्या सैन्याचं नेतृत्व करणारे बाळाजी विश्वनाथ पेशवे, नंतर खंडेराव दाभाडे सेनापती, नंतर अनेक इतरही सरदार असतात. म्हणजे पहिल्यांदा असं दिसतं की 1718 मध्ये मराठ्यांची ताकद इतकी वाढलेली आहे की ते आता दिल्लीवर चढाव करतायत. आज आपण 1674ला जे मराठा साम्राज्याची स्थापना झाली, ती 1674 ते 1818 म्हणजे मराठा साम्राज्याची स्थापना, विस्तार आणि अस्त या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. या चर्चेसाठी आपण समकालीन पत्रव्यवहार व समकालीन साधनांचा आधार घेऊनच आपण ही चर्चा करणार आहोत. या चर्चेसाठी आपल्याकडे आहेत श्री आशुतोष दीक्षित. नमस्कार. नमस्कार. आशुतोष दीक्षित हे शाहीर महर्षी र. द. दीक्षित यांचे नातू. शाहीर महर्षींचा महाराणा प्रतापावरचा पोवाडा, राणी लक्ष्मीबाईंवरचा पोवाडा, तसेच भगतसिंगांवरचा पोवाडा फार प्रसिद्ध आहे. त्यांच्या संपर्कामुळेच अगदी लहानपणापासूनच आशुतोष यांना इतिहासाच्या वाचनाची आवड निर्माण झाली, इतिहासाच्या अभ्यासाची आवड निर्माण झाली. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आपण जेव्हा शालेय पुस्तकातला इतिहास अभ्यास करत होतो त्यावेळेस आशुतोष हे अस्सल शिवकालीन पत्रव्यवहाराचा अभ्यास करत होते. ती आवड त्यांची पुढं कंटिन्यू राहिली. पुढे जरी त्यांनी IT मध्ये इंजिनिअरिंग केलेलं असेल, पुढे MBA केलं व सध्या ते सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जरी नोकरीला असतील, तरी देखील त्यांची ती आवड ही कंटिन्यू राहिल्यामुळं त्यांनी तो अभ्यास अधिकाधिक गाढा करत गेले. आणि त्याचाच अनुषंगाने त्यांनी 2017 साली द मॅन इन द ट्रेंच कोट ही इंग्रजी कादंबरी देखील लिहिली, ज्याच्यामध्ये आपल्या भारतीय सैन्याचा एक ऑथेंटिक इतिहास त्याचा देखील रेफरन्स घेतला आहे. आणि आता ते अजून एक शिवकालीन इतिहासावरती नवीन एक कादंबरी देखील लिहित आहेत. तर आशुतोष यांचं आपल्या चर्चेसाठी मी स्वागत करतो. धन्यवाद. नमस्कार. आशुतोष, शिवरायांचा जो राज्याभिषेक झाला 1674 साली, त्याचं वैशिष्ट्य काय होतं? त्यात असं स्पेशल असं काय होतं? तर सर्वप्रथम मला इथे या विषयावर बोलवल्याबद्दल आपले आभार. तर शिवरायांचा राज्याभिषेक हा आपल्या सर्वांसाठी एक अभिमानाचा विषय असतो. पण त्याचं महत्त्व काय असं जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसतं की देवगिरीचे यादव हे जे एक साम्राज्य होतं संत ज्ञानेश्वर किंवा संत नामदेव यांच्या काळात, त्यानंतर 350 वर्षांनी इथे महाराष्ट्र भूमीमध्ये एक स्वराज्य निर्माण झालं. म्हणजे मधल्या काळात काही परकीय सत्ता इथे आलेल्या होत्या, पण 350 वर्षानंतर आपल्याला दिसतं की इथे एक सार्वभौम म्हणजे दुसऱ्या कुठल्याही राजा किंवा सरदार किंवा सुलतानाच्या अंकित नसलेलं एक सार्वभौम स्वतंत्र स्वराज्य इथे स्थापन झालेलं दिसतं 6 जून 1674 या दिवशी. तर आता हा जो विधिवत राज्याभिषेक झाला याच्यामध्ये काय सार्वभौम म्हणजे नक्की काय झालं, तर शिवरायांची या मराठा साम्राज्याची स्वतःची नाणी नवीन निर्माण केली गेली, एक नवीन कालगणना निर्माण केली गेली ज्याला आपण राज्याभिषेक शक असं म्हणतो, आणि एक संपूर्णपणे नवीन अशी राज्यव्यवस्था निर्माण केली गेली. त्यात काही गोष्टी आधीच्या काळापासून आलेल्या घेतलेल्या होत्या, काही गोष्टी त्याच्यामध्ये नवीन ॲड केलेल्या आपल्याला दिसतात. तर त्यामध्ये आता जसं की एक म्हणजे अष्टप्रधान मंडळ एक शिवरायांनी स्थापन केलं. तर 8 प्रधानांचं एक मंडळ असं होतं. त्यामध्ये प्रत्येक मंत्र्याला एक डिपार्टमेंट म्हणू शकतो किंवा एक हुद्दा दिलेला होता आणि त्याप्रमाणे एक जबाबदारी त्यांच्यावरती दिलेली होती. त्याला आपण एक म्हणू शकतो अष्टप्रधान मंडळ ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामध्ये की 8 प्रधानांचं एक मंडळ नेमलेलं होतं. त्यामध्ये प्रत्येक प्रधानाला काही जबाबदाऱ्या, काही एक डिपार्टमेंट दिलं होतं असं आपण म्हणू शकतो, आणि त्याप्रमाणे त्या मंत्र्यांनी त्यावर काम करणं अपेक्षित होतं. पण ही अष्टप्रधान मंडळ हे अकबराच्या नवरत्नांपेक्षा वेगळं होतं का? हो, म्हणजे आता आपल्या इतिहासामध्ये आपण बघितलं तर अकबर बादशहाकडे नवरत्न ही कॉन्सेप्ट होती, किंवा कृष्णदेवराय जे विजयनगरचे सम्राट होते त्यांच्याकडे अष्टदिग्गज मंडळ होतं. तर
त्यात थोडासा फरक आहे. म्हणजे ही एक दरबारात एक मंडळ असणं हे पहिल्यापासून आपल्याला दिसून येतं. पण यामध्ये आपण बघितलं तर काही म्हणजे या मंडळामध्ये काही कवी होते, काही ज्याला आपण म्हणतो की स्कॉलर होते, अनेक ग्रंथ निर्माण करणारे किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे लोक ह्यामध्ये होते. जसे की तेनालीरामन आपण म्हणतो, किंवा इकडे अकबराकडे बिरबल हा कवी होता, तानसेन हा एक गायक होता. असे अनेक कलाकार मंडळी, एक विद्वान मंडळी असेही त्यामध्ये होते. आणि काही सैनिक किंवा राज्यकारभार बघणारी मंडळी होती. पण शिवरायांच्या अष्टप्रधानामध्ये आपल्याला दिसतं की पहिल्यांदा असं आपल्याला दिसून येतं की 8 मंत्री आहेत आणि प्रत्येकाला एक एक स्पेसिफिक जबाबदारी नेमून दिलेली आहे. आता ह्यात आपण बघितलं तर सर्वात पहिले हे पेशवे किंवा ज्याला आपण प्रधानमंत्री म्हणतो, या त्याला शिवरायांनी संस्कृत शब्द असं दिलं होतं मुख्य प्रधान. तर मुख्य प्रधान म्हणजे कोण, तर आजच्या भाषेत ज्याला आपण पंतप्रधान म्हणतो, प्राईम मिनिस्टर. तर मंत्रिमंडळाचे प्रमुख असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे जो राजा आहे त्याचा प्रधान, मुख्य प्रधान अशी त्यांची जबाबदारी होती. त्यांची जबाबदारी राज्यकारभार करणं आणि लढाया करणं अशी दोन्ही जबाबदाऱ्या त्यांच्याकडे, मुलकी आणि ज्याला आपण लढाईची कामगिरी किंवा मुलुकगिरी म्हणतो, असे दोन्ही कारभार त्यांच्याकडे होते. दुसरं म्हणजे आपण म्हणतो अमात्य. तर अमात्य म्हणजे आजच्या भाषेत ज्याला आपण वित्तमंत्री किंवा फायनान्स मिनिस्टर म्हणू शकतो. तर त्यांना जो खजिना आहे त्याचा सगळा सांभाळ त्यांच्याकडे होता. तिसरं एक सचिव किंवा सुरनीस ज्याला म्हणायचे, तर त्याला आज आपण रेव्हेन्यू मिनिस्टर म्हणू शकतो किंवा सेक्रेटरी ऑफ स्टेट असंही म्हणू शकतो. म्हणजे राज्याचे सर्व शिक्कामोर्तब करायची जबाबदारी त्यांच्याकडे होती पत्रांवरती, आणि जो कर वसूल केला जातो त्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. नंतर चौथं महत्त्वाचं पद म्हणजे सेनापती. तर सेनापती आपल्याला सर्वांना माहितीच आहे की सैन्य दलाचा प्रमुख, तोही घोडदळाचाही तो प्रमुख असायचा, आणि त्याची सर्व लढायांची जबाबदारी त्यांच्यावरती असायची, सैन्याची जबाबदारी त्यांच्यावर असायची. त्यानंतर एक सुमंत म्हणून आपल्याला पद दिसून येतं, ज्याला आज आपण फॉरेन मिनिस्टर म्हणतो किंवा एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर म्हणतो. तर ह्यांचं काम होतं की जे इतर सत्ता ज्या आहेत ते तिथे सगळीकडे आपला एक, जसं आज एक राजदूत असतो तसा एक राजदूत असणं आणि त्यातून त्यांना इन्फॉर्मेशन मिळणं. त्यानंतर मंत्री किंवा वाक्यानवीस असं एक पद आहे 6वं. तर ते म्हणजे काय, तर आज आपण ज्याला होम मिनिस्टर म्हणतो किंवा इंटरनल अफेअर्स मिनिस्टर, म्हणजे राज्याच्या अंतर्गत सुरक्षेमध्ये काय चालू आहे, राज्यामध्ये काय चालू आहे ह्याची सगळी खबरबात ठेवणं हे त्यांचं काम होतं, आणि ते हे सगळे शिवरायांना माहिती पुरवत असायचे. तर शेवटचे 2 आहेत, तर हे जे 6 आहेत हे सगळे लढाई देखील करायचे आणि प्रशासकीय कामही करायचे. जे शेवटचे 2 आहेत त्यांना लढाई करायची जबाबदारी त्यांच्यावरती नव्हती, कारण त्यांचं काम वेगळ्या पद्धतीचं होतं. म्हणजे एक आहेत न्यायाधीश. न्यायाधीश जे असायचे ते एक अतिशय विद्वान व्यक्ती असायची, जे न्याय द्यायचं काम त्यांच्याकडे असायचं. ते प्रमुख न्यायाधीश असायचे राज्याचे, त्यामुळे ते काम त्यांच्याकडे होतं. आणि पंडितराव हे जे एक हे होती, ज्यांना की एक जे राज्याचा एक दानधर्म असतो किंवा राज्याचे काही ज्याला म्हणतो आपण स्टेट फंक्शन, ऑफिशियल फंक्शन असतात, त्याचं सगळं कारभार बघणं, किंवा एज्युकेशन रिलेटेड जे ग्रांट्स देणं असतं. म्हणजे त्या काळात राजाच्या दानधर्मावरती शिक्षण चालायचं. समाज कल्याण खात्यासारखं. हां, नाही तसं नाही म्हणू शकत आपण, पण एक शिक्षण आणि धार्मिक कार्य ज्याला आपण म्हणतो ह्याची जबाबदारी. म्हणजे आता राज्याभिषेक वगैरे असेल किंवा काही महत्त्वाचं, त्यावेळेला दानधर्म राजाने करणं ही एक मोठी हे असायची. म्हणजे जे विद्वान आहेत, जे कवी आहेत, जे कलाकार आहेत, यांना दानधर्म करणं हा जो भाग असायचा, तर दानाध्यक्ष असंही त्यांचं पद होतं. आणि पंडितराव म्हणजे जे धार्मिक कार्य आहे त्याचं सगळं कार्य बघणं असं. तर हे 8 आपल्याला दिसून येतात की हे प्रत्येकाला एक एक जबाबदारी नेमून दिलेली आहे आणि त्याप्रमाणे ते त्यांचं कार्य करत आहेत. ऑफकोर्स जे फायनल डिसिजन ज्याला आपण म्हणतो ते छत्रपतींचंच असायचं, परंतु प्रत्येकाला हे काम नेमून दिल्यामुळे राज्यकारभार हा अतिशय सुरळीत चालायचा, हे एक आपल्याला त्याच्यातून दिसून येतं. तर राज्याभिषेक जेव्हा झाला 1674 साली, त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्या साम्राज्य विस्ताराला सुरुवात झाली. तर मला असं वाचनात आलं होतं की शिवरायांनी दक्षिण दिग्विजय स्वारी केली. त्याच्याविषयी काही सांगाल का? जरूर. तर दक्षिण दिग्विजय ही एक खूप मोठी मोहीम शिवरायांनी हाती घेतली. राज्याभिषेकानंतर 2-3 वर्षातच ही मोहीम हाती घेतल्याचं आपल्याला दिसतं.
तर ह्या मोहिमेमागे खूप मोठं राजकारण होतं. त्या राजकारणाचं सार जर बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं की एका पत्रात शिवाजी महाराज म्हणतात की दक्षिणीयांची पातशाही ही दक्षिणीयांकडे असावी. याचा अर्थ काय, तर त्यावेळेला जे आपण म्हणू शकतो आशिया खंडातलं सर्वात प्रबळ एक राज्य होतं, जे मुघल साम्राज्य होतं. ते अगदी काबूल कंधारपासून ते आपल्या नागपूर वगैरे या भागापर्यंत, विदर्भ वगैरे या भागापर्यंत त्यांची संपूर्ण ताकद पसरलेली होती. ह्या महत्त्वाकांक्षी साम्राज्याला तोंड देण्यासाठी दक्षिणेतले जे वेगवेगळे राज्य आहेत त्यांनी एकत्र यावं आणि त्यांचा सामना करावा, ही त्याच्यामागची भूमिका होती. तर त्यावेळेला जी कमकुवत झालेली आदिलशाही होती, त्या आदिलशाहीतला बराचसा मुलूक हा शिवाजी महाराजांनी हस्तगत केलेला आपल्याला दिसतो. त्यावेळेला त्यांनी गोलकोंड्याची कुतुबशहा याच्याबरोबर एक मैत्रीचा तह केलेला दिसतो आणि त्यानंतर आदिलशाही मुलखात जाऊन कोप्पळ वगैरे या भागातील किल्ले त्यांनी हस्तगत केले, जे आजच्या कर्नाटक राज्यात येतात. आणि तिथून पुढेही जाऊन म्हणजे बंगलोर वगैरे तिथून पुढे जाऊन तमिळनाडूमध्ये आपल्याला दिसून येतं की जिंजीचा एक अभेद्य मानला जाणारा किल्ला आहे, खूप प्रचंड मोठा किल्ला आहे, तो शिवरायांनी जिंकून घेतलेला दिसतो. त्याबरोबर वेल्लोर हे महत्त्वाचं गाव जिंकून घेतलेलं दिसतं. आणि तंजावर हा जो चोल साम्राज्याचा पूर्वी भाग होता, त्याचबरोबर तंजावर इथे शिवरायांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे भोसले यांचंही राज्य होतं. तर त्यांच्याबरोबरही एक समीकरण शिवरायांनी पुढे निर्माण केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे याच्यातून आपल्याला काय दिसतं की महाराष्ट्रापासून ते तमिळनाडपर्यंत एक स्वराज्याचा विस्तार याचा पाया शिवरायांनी स्वतःच रचलेला आपल्याला इथे दिसून येतं आणि स्वराज्यापासून साम्राज्याचा प्रवास हा इथेच सुरू झालेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर कुतुबशहा आणि आदिलशाह हे जे दोन बलाढ्य समजले जाणारे जे सुलतान होते, त्यांनाही हे दिसून येतं की मराठ्यांचं राज्य हेच आपल्याला औरंगजेबाशी लढण्यात मदत करू शकतं. आणि त्यामुळे त्यांच्याबरोबरही एक समीकरण तिथे निर्माण होतं की पुढच्या काळात जेव्हा मुघलांचं आक्रमण दक्षिणेमध्ये होतं, त्यावेळेला हे तिन्ही राज्य एकमेकांना सहाय्य करताना आपल्याला दिसतात. तर हे सगळं राजकारण ते दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेच्या मागे होतं. ओके. तर दक्षिण दिग्विजयानंतर अंदाजे 1680 साली शिवरायांचा मृत्यू झाला. तर त्याच्यानंतर मग आपला साम्राज्य विस्तार कसा झाला? 3 एप्रिल 1680 या दिवशी एक ज्याला आपण दुःखद दिवस मानतो की छत्रपती शिवाजी महाराजांचं रायगडावर निधन झालं. त्यानंतर शंभूराजे त्यांचे थोरले पुत्र संभाजी महाराज हे छत्रपती झालेले आपल्याला दिसतात. शंभूराजे छत्रपती झाले त्यावेळेला आपल्याला दिसतं की अनेक शत्रू अनेक बाजूनी स्वराज्याला घेरून आहेत. जंजिऱ्याचे सिद्धी असतील, गोव्याचे पोर्तुगीज असतील किंवा उत्तरेत मुघल असतील. यावेळेला एक राजकारण असं होतं की मुघल बादशहाचा मुलगा औरंगजेबाचा मुलगा शहाजादा अकबर हा बापाविरुद्ध बंड करून हारून त्यानंतर दख्खनेत येतो. तो संभाजी महाराजांकडे आश्रय घ्यायला येतो आणि शंभूराजे त्याला आश्रय देतात आणि त्यामुळे औरंगजेब आणखीनच चिडून दक्षिणेवरती चाल करून येतो. तर यावेळेला मुघल साम्राज्याची प्रचंड फौज म्हणजे 5 लाख एवढी मोठी फौज घेऊन तो दक्षिणेत उतरतो आणि त्याचा ध्येय असं असतं की मराठ्यांचं राज्य, कुतुबशहा गोलकोंड्याचा आणि बिजापूरचा आदिलशाह ही तिन्ही राज्य त्याला पूर्णपणे संपवून मुघल साम्राज्यात विलीन करून घ्यायचे असतं. आणि म्हणून हा जो इथून पुढचा काळ सुरू होतो त्याला तो खूप मोठा संघर्षाचा काळ आहे. 27 वर्ष मुघल मराठा संघर्ष चालू राहतो. त्याला मराठा वॉर ऑफ इंडिपेंडन्स किंवा मराठ्यांचं स्वातंत्र्य समर असं म्हणलं जातं इतिहासात. 1680 ते 1707 ही लढाई अविरत चालू राहते. त्यातले पहिले 9 वर्ष हे संभाजी महाराज हे छत्रपती असतात आणि या लढाईचं नेतृत्व करतात असं आपल्याला दिसतं. अनेक लढाया त्यावेळेला लढल्या जातात. पोर्तुगीजांना गोव्यामध्ये जरब बसवली जाते. सिद्धी जंजिऱ्याचा त्याला नेस्तनाबूत करायचा प्रयत्न केला जातो. परंतु प्रत्येक वेळेला मुघलांचं आक्रमण झाल्यामुळे शंभूराजांना ती मोहीम पूर्ण करता येत नाही. पण तरीसुद्धा जे स्वराज्य आहे शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं त्याचं रक्षण करण्यात ते बहुतांशी यशस्वी ठरतात. या सगळ्या कामामध्ये त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या व्यक्तींमध्ये महाराणी येसूबाई, त्यांच्या महाराणी
नंतर त्यांचे परममित्र कवी कलश, त्यांचे मामा आणि सेनापती हंबीरराव मोहिते आणि त्यांचे चिटणीस खंडो बल्लाळ, ह्या सर्वांची मोलाची साथ त्यांना लाभते. अनेक मोहिमा ते 9 वर्षांमध्ये ते करतात. आणि त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की औरंगजेबाला हे लक्षात येतं की मराठ्यांचं राज्य जरी लहान असलं आपल्या मनाने, तरीसुद्धा ते जिंकून घेणं इतकं सोपं नाही. त्यामुळे पहिल्या 4-5 वर्षांनंतर तो त्याचं लक्ष आदिलशाही आणि कुतुबशाहीकडे वळवतो. आणि आश्चर्य म्हणजे 150 वर्ष राहिलेल्या ह्या सल्तनती आहेत, त्या एक वर्षात तो जिंकून घेतो. परंतु मराठा साम्राज्य त्याला जिंकून घेता येत नाही. त्यामुळे आपण असं बघतो की 1687-88 पर्यंत त्यांनी कुतुबशाही आणि आदिलशाही जिंकून घेतलेले आहेत. परंतु मराठा साम्राज्य अजूनही तसंच आहे. फक्त काय होतं त्यामुळे की कर्नाटकातला जो भाग आहे मराठा साम्राज्याचा, तो बहुतांशी औरंगजेबाच्या हातात जातो. पण तरीसुद्धा तमिळनाडूमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचं राज्य टिकून राहतं. त्यानंतर आपल्याला सर्वांना माहिती आहे की 1689मध्ये शंभूराजांचा दुर्दैवी अंत होतो. ते औरंगजेबाच्या हाती लागतात आणि अतिशय क्रूरपणे त्यांची हत्या केली जाते. तर ह्यावेळेला आता छत्रपती कोण होणार हा प्रश्न पुढे निर्माण होतो. तर अशा वेळेला शंभूपुत्र म्हणजे शंभूराजांचे पुत्र, ज्यांना शिवाजी दुसरा असं म्हणायचे आणि पुढे त्यांचं नाव शाहू असं पडलं, ते 7 वर्षाचे असल्यामुळे महाराणी येसूबाई ह्या असा निर्णय घेतात की त्यांना गादीवर न बसवता राजाराम महाराज, जे त्यांचे दीर आहेत आणि शंभूराजांचे सावत्र बंधू आहेत, त्यांना गादीवर बसवलं जाईल आणि ते पुढचा लढा सांभाळतील. याचं कारण अर्थातच की 7 वर्षाचा मुलगा हा नेतृत्व तसं करू शकत नाही, परंतु एक 20 वर्षाचा युवक असेल तर तो नेतृत्व चांगलं करू शकतो. त्यामुळे आपल्याला दिसतं की राजाराम महाराज हे तिसरे छत्रपती होतात स्वराज्याचे. आणि त्यावेळेला रायगडाला वेढा पडणार असं दिसल्यानंतर एक औरंगजेबाचं लक्ष हे विचलित व्हावं यासाठी छत्रपती राजाराम महाराजांना रायगडामधून निसटून जाऊन दक्षिणेकडे जाण्याचा ते उपक्रम घेतात आणि रायगडावरून निघून ते दक्षिणेकडे जातात. दुर्दैवाने यावेळेला रायगड जो आहे तो औरंगजेबाच्या माणसांनी जिंकून घेतला जातो आणि महाराणी येसूबाई आणि 7 वर्षाचे शंभूपुत्र दुसरे शिवाजी किंवा शाहू हे औरंगजेबाच्या कैदेत सापडतात. परंतु छत्रपती राजाराम हे दक्षिणेत तमिळनाडूला जिंजीमध्ये पोचतात आणि जिंजीमधून ते लढा सुरू ठेवतात. तर ह्या वेळेला आपल्याला दिसतं की पुढची 11 वर्ष हा छत्रपती राजाराम महाराजांचा कार्यकाळ आहे. त्यामध्ये त्यांना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे अनेक नेते मिळून येतात. त्यामध्ये महत्त्वाची नावं म्हणजे 2 नावं जी सर्व मराठी लोकांना माहिती आहेत, संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव हे सेनापती. हे अतिशय बुद्धीचा वापर करून केलेल्या गनिमी काव्यांनी मोठमोठ्या अफाट फौजांनासुद्धा ते हरवतात असं आपल्याला दिसून येतं. नंतरच्या काळात जिंजीला जेव्हा वेढा पडतो तेव्हा तिथे त्या वेढ्यालासुद्धा फोडून काढण्यात ते यशस्वी होतात. तसेच त्यांच्याबरोबर रामचंद्रपंत अमात्य हे जे अमात्य पदावर आहेत त्यांना हुकूमत पन्हा असा किताब दिलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे राज्यकारभार सांभाळायची सर्व सूत्र महाराष्ट्रातली ही त्यांच्याकडे दिली जातात, कारण छत्रपती हे जिंजीला गेलेले असतात. त्याचबरोबर शंकराजीपंत सचिव आणि एक नवीन पद राजाराम महाराज निर्माण करतात, ज्याला पंत प्रतिनिधी असं म्हणलं जातं. तर हे प्रल्हाद पंत प्रतिनिधी हे आणखीन एक त्यात सरदार असतात. आणि त्याचबरोबर खंडोबल्लाळ चिटणीस हे पहिल्यापासूनच असलेले सेवक त्यांचे. असे हे 6-7 माणसं गोळा करून आणि त्यांच्या महाराणी ताराबाई यांचाही त्यांना सहयोग असतो. 11 वर्ष पुढची ही लढाई चालू राहते. त्यामुळे महाराष्ट्रातही लढाया होतात, कर्नाटकातही लढाया होतात आणि तमिळनाडूमध्येही लढाया होतात. जिंजीचा किल्ला 8 वर्ष लढा देऊन मुघल जिंकतात, पण तिथूनही राजाराम महाराज निसटून पुन्हा महाराष्ट्रात परत येतात आणि महाराष्ट्रातले गड किल्ले घ्यायला पुन्हा सुरुवात करतात. तर साताऱ्याचा किल्ला हा त्यावेळेला घेतला जातो आणि तिथे नवीन एक राजधानी स्थापन केली जाते. परंतु लगेचच त्यानंतर काही आजारपणामुळे 1700 साली इथे सिंहगडावरती छत्रपती राजाराम महाराजांचं निधन होतं. तर आता आपण बघितलं की 20 वर्ष ही लढाई ऑलरेडी चालू आहे मुघलांबरोबर आणि कंटिन्युअस म्हणजे काही गड मुघल जिंकून घेत आहेत, काही गड मराठी जिंकून घेत आहेत, काही भाग मुघलांच्या अंमलाखाली येतो आहे, काही भाग मराठ्यांच्या, असं ही लढाई चालू आहे. त्यामुळे स्थिरता कुठेही नाही आहे याच्यात आणि प्रत्येक सरदार आपल्याला जमेल तसं हे करतो आहे.
शंभूराजांच्या हत्येमुळे अगदी सामान्य माणूससुद्धा मुघलांशी लढा द्यायला प्रेरित होतो आहे असं आपल्याला दिसून येतं. म्हणजे अगदी घराघरातून माणसं जाऊन लढत आहेत आपल्या आपल्या परीने. त्याच्या पुढची 7 वर्ष आता पुन्हा हा प्रश्न निर्माण होतो की छत्रपती कोण. तर कारण शंभूराजांचा पुत्र शाहू हा मुघलांच्या कैदेत आहे. त्यामुळे राजाराम महाराजांचा पुत्र दुसरा शिवाजी म्हणजे ताराराणींचा पुत्र, ह्याला ताराराणी गादीवर बसवतात आणि त्याचा मंचकारोहण करून घेतात आणि स्वतः त्यांच्या वतीने राज्यकारभार चालवतात असं आपल्याला दिसतं. तर ताराराणींना भद्रकाली असंही त्यावेळच्या लेखकांनी म्हणलेलं आहे, कारण त्या रणांगणातही तितक्याच जबरदस्त होत्या जितक्या त्या प्रशासनामध्ये होत्या. पुन्हा हे जे सर्व मंडळी त्यांच्या पाठीशी उभी राहिली आणि 7 वर्षात उलट परिस्थिती आपल्याला अशी दिसते की मुघलांचं इथलं सैन्य दमत चालले, थकत चालले, पण मराठे गुजरातमध्ये आणि माळव्यामध्ये जे आजचा मध्य प्रदेश आहे तिथे जाऊन मोहिमा करत आहेत. म्हणजे नेमाजी शिंदे हे एक मोठे सरदार आहेत, ते माळव्यात जातात. तर धनाजी जाधव हे गुजरातमध्ये लढाई करतात. त्यामुळे ह्याच काळात आपल्याला दिसतं की म्हणजे हा जो स्वराज्य टिकवण्याचा जे काम आहे ते तर चालू आहेच, पण मुघलांना शह देण्याचंही काम चालू आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये 27 वर्ष हे दख्खन आणि हा महाराष्ट्र जिंकून घेण्यासाठी लढत असलेला औरंगजेब हा 89 वर्षाचा असताना महाराष्ट्रातच निधन पावतो आणि अशा रीतीने मुघल हा संघर्ष हारतात आणि मराठ्यांचं स्वराज्य टिकून राहतं असं आपल्याला म्हणता येतं. आता ह्यानंतर फक्त असं होतं की औरंगजेबाचा मुलगा हा जे युवराज शाहू आहेत त्यांना मुक्त करतो आणि महाराष्ट्रात पाठवून देतो. यामुळे काय होतं की मराठा साम्राज्यामध्ये एक दुफळी निर्माण होते की काही सरदार हे शाहूंच्या बाजूनी असतात, तर काही सरदार हे महाराणी ताराबाई आणि त्यांचा पुत्र दुसरा शिवाजी यांच्या बाजूनी असतात. तर ह्याला एक मराठा सिव्हिल वॉर किंवा अंतर्गत युद्ध असं आपण बघू शकतो. तर 1708 साली शाहू हे त्यात अग्रेसर ठरतात आणि सातारा ही जी नवीन राजधानी असते तिथे त्यांचा राज्याभिषेक होतो. अशा वेळेला ताराराणी ह्या कोल्हापूरला जातात, करवीर त्यावेळेला म्हणायचे. तर करवीरला जाऊन त्यांच्या मुलाला तिथे दुसरी गादी निर्माण करून देतात आणि अशा प्रकारे स्वराज्याचा जो एक तख्त आहे किंवा जे एक सिंहासन आहे त्याची 2 सिंहासनं निर्माण होतात, एक साताऱ्याला आणि एक कोल्हापूरला. आणि तसंच आपल्याला दिसतं की तिसरं जे तंजावरचं राज्य आहे जे शिवाजी महाराजांच्या सावत्र बंधूंच्या पुत्रांनी चालवलेलं आहे ते अजूनही तिथे आहे. तर 1708 ते 10 या काळात आपल्याला असं दिसून येतं की ही 3 छोटी छोटी राज्य अशी मराठ्यांची निर्माण झालेली आहेत. थोडक्यात असं दिसतं की 1708 मध्ये आपले स्वराज्याचे 3 तख्त झाले होते, सातारा, कोल्हापूर आणि तंजावर. त्याच्यानंतरचा साम्राज्य विस्तार कसा झाला? बरोबर. तर यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की 1707 पर्यंतची जी लढाई आहे ती एक अस्तित्वाची लढाई आहे. म्हणजे 27 वर्ष मुघलांबरोबरचा संघर्ष हा स्वराज्य टिकवण्यासाठीचा संघर्ष आहे. औरंगजेबाचा मृत्यू झाल्यानंतर खरं तर अशी परिस्थिती निर्माण होते की जिथे स्वराज्याचा विस्तार करणं शक्य होतं. त्यातही आता जे थोरली गादी आहे सातारची गादी, तिथे छत्रपती शाहू महाराज पहिले हे आहेत शंभूराजांचे पुत्र. त्यांना अनेक त्याच्यामध्ये कठीण परिस्थितींचा सामना करावा लागतो. या आधीच्या काळात काय झालेलं असतं की विकेंद्रीकरण झाल्यामुळे अनेक सरदार हे आपल्या आपल्या जागिरीमध्ये किंवा त्यांनी जो मुलूक जिंकून घेतला आहे मुघलांकडून त्या मुलखामध्ये त्यांचा जम बसलेला आहे. तर आता हे विस्खळीत झालेलं 27 वर्षांच्या लढाईमध्ये विस्खळीत झालेलं साम्राज्य पुन्हा एकत्र कसं जोडायचं ही परिस्थिती मुख्य निर्माण होते. मग त्यातून कर वसुली कशी करायची, मग कर द्यायला जे नाही म्हणतात त्यांच्याशी जाऊन तह करणे किंवा त्यांच्याशी लढाई करणे हा सगळा भाग येतो. तर हे जे विस्खळीत झालेलं स्वराज्य आहे त्याची घडी पुन्हा बसवणं हे एक मोठं कार्य त्यांच्यासमोर असतं. तर ह्या ह्याच्यामध्ये त्यांना अनेक लोकांची मदत होते. सुरुवातीला धनाजी जाधव सेनापती असतात, ते गेल्यानंतर इतर अनेक सरदार येतात. त्यात परसोजी भोसले आहेत, चिमणाजी दामोदर मोघे आहेत, नंतर खंडोबल्लाळ चिटणीस अजूनही त्यांच्या सेवेत आहेत, बाळाजी विश्वनाथ भट आहेत, अनेक पूर्वीच्या सरदार घराण्यातले अनेक लोक आहेत, हणमंते किंवा पिंगळे वगैरे ही जी जुनी घराणी आहेत त्यातलेही लोक आहेत. तर ह्या सर्व लोकांना घेऊन ते पुन्हा घडी बसवायचा प्रयत्न करतात.
यात पुन्हा दुसरी गोष्ट अशी होती की अनेक सरदारांमध्ये हा प्रश्न निर्माण होतो की कुठल्या गादीला त्यांनी सपोर्ट करावं, म्हणजे सातारच्या शाहू छत्रपतींना करावं का कोल्हापूरच्या दुसऱ्या शिवाजीराजांना करावं. तर असा हा प्रश्न निर्माण होतो. मग आपण बघतो की कान्होजी आंग्रे जे नौदलाचे सरखेल होते, तर ते ताराराणीचा पक्ष घेतात कोल्हापूरचा आणि साताऱ्यावरती चाल करून येतात. आणि अशा परिस्थितीमध्ये जे सातारचे पेशवे आहेत बहिरोजी पिंगळे, त्यांना पाठवलं जातं लढायला, तर ते पेशव्यांनाही कैद करतात. तर ह्या परिस्थितीमध्ये एक अनुभवी व्यक्ती म्हणून बाळाजी विश्वनाथ भट ह्या कोकणातून आलेल्या व्यक्तीला तिथे पाठवलं जातं. तर ह्यांनी शंभूराजांच्या काळापासून इथलं राजकारण महाराष्ट्रातलं बघितलेलं असतं आणि ते कोकणातले असल्यामुळे त्यांची आणि कान्होजी आंग्र्यांची पहिल्यापासून ओळख असते. तर कान्होजी आंग्र्यांना ते त्या ओळखीमुळे त्यांना भेटून त्यांना शाहूराजांच्या बाजूने करून घेतात. आणि अशाच प्रकारे मग आपल्याला दिसतं की पुढे अनेक सरदार हे शाहूराजांच्या पाठीशी उभे राहतात आणि स्वराज्याला एक स्थिर स्थावर व्हायला वेळ मिळतो. तर ह्या त्यांच्या कार्यामुळे हे जे बाळाजी विश्वनाथ भट आहेत यांना पुढचे पेशवे किंवा पंतप्रधान नेमलं जातं. तर ह्या म्हणजे शाहू छत्रपती आणि बाळाजी विश्वनाथ भट हे पुढच्या 1708-9 पासून आपण बघितलं तर 1715, 16, 17 पर्यंत ही घडी पुन्हा बसवतात. ह्या परिस्थितीमध्ये सुद्धा मुघलांबरोबर लढाई चालूच असते अधूनमधून. पण आता ह्यात एक नवीन राजकारण होतं. मुघल बादशाह फरुखसियार ह्याला कंट्रोल करणारे दोन, ज्याला आज आपण किंग मेकर म्हणतो, असे दोन भाऊ असतात. त्यांचं नाव असतं सय्यद बंधू. तर हे सय्यद बंधू हे त्याला बादशहाने काय करावं हे ते दोघं सांगत असतात आणि बादशाह नुसता नावाला तिथे बसवलेला असतो. त्यामुळे काय होतं की बादशाह आणि हे सय्यद बंधू यांच्यातही भांडणं सुरू होतात. आता ह्याच परिस्थितीचा मराठ्यांना फायदा घ्यायचा एक अवसर मिळतो. त्यामध्ये काय होतं की सय्यद बंधूंपैकी एक इथे महाराष्ट्रात असतो. तो हे शाहू छत्रपती आणि बाळाजी विश्वनाथ पेशव्यांना मदत मागतो की बादशहाविरुद्ध तुम्ही आमची मदत करा. तर अर्थातच मराठ्यांना ही सुवर्णसंधी असते. तर ह्यावेळेला आपल्याला असं दिसतं की महाराणी येसूबाई आणि छत्रपतींच्या घराण्यातले अनेक लोक हे अजूनही मुघलांच्या कैदेत आहेत. मुघलांनी फक्त शाहूंनाच सोडलेलं आहे, बाकी सर्व लोक गेले 30 वर्ष मुघलांच्या कैदेत अजूनही आहेत. तर ह्या सर्व लोकांना सोडवण्यासाठी एक मोठं राजकारण खेळलं जातं. जे मराठ्यांची एक 30-40 हजाराची फौज घेऊन हे सय्यद बंधू दिल्लीवर चाल करतात. त्याच्यामध्ये या मराठ्यांच्या सैन्याचं नेतृत्व करणारे बाळाजी विश्वनाथ पेशवे, नंतर खंडेराव दाभाडे सेनापती, नंतर अनेक इतरही सरदार असतात. मला वाटतं भोसले देखील असतात त्यामध्ये. तर हे सर्व लोक मिळून म्हणजे पहिल्यांदा असं दिसतं की 1718 मराठ्यांची ताकद इतकी वाढलेली आहे की ते आता दिल्लीवर चढाव करतायत. अर्थातच सय्यद बंधूंच्या मदतीने. दिल्लीत गेल्यावरती तिथले राजपूत, तिथले जे इराणी किंवा तुर्की हे जे मुसलमान राज्यकर्ते आहेत किंवा नवाब आहेत, ह्या सगळ्यांची पेशव्यांची सेनापतींची ओळख होते. त्यामुळे तिथल्या उत्तरेतल्या राजकारणाची समज मराठ्यांमध्ये यायला लागते. आणि यावरून आपल्याला दिसतं की जे शंभूराजांनी जो पूर्वी एक हे केलेला असतो की अकबरला गादीवर बसवायचं शहाजाद्याला आणि त्याच्या थ्रू आपण राजकारण करायचं. तर तशीच एक संधी मराठ्यांना इथे मिळते की फरुखसियार बादशहालाच सरळ ते सय्यद बंधू तख्तावरनं खाली ओढतात आणि त्याला बंदिस्त करून टाकतात आणि त्याच्या जागी दुसराच एक बादशाह नेमतात. तर राजघराण्यातलंच कोणतरी अनेक तिथले म्हणजे शहाजादे असतात त्यापैकी एकाला उचलून ते गादीवर बसवतात. आणि या परिस्थितीमध्ये मराठ्यांचा फायदा असा होतो की तो जो नवीन बादशाह आहे मराठ्यांच्या मदतीनेच तिथे बसलेला आहे, तर त्याच्याकडून ते स्वराज्य, चौथाई आणि सरदेशमुखी या 3 सनदा ते मिळवतात. आणि हा खूप मोठा एक खेळ त्यांच्याकडून ते खेळतात आणि त्याचा नक्कीच त्यांना फायदा होतो. तर आता ह्या परिस्थितीमध्ये काय, तर स्वराज्य म्हणजे काय, तर शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलेलं होतं त्याला एक अधिकृत मान्यता मुघलांकडून मिळते, जी आत्तापर्यंत ते मान्य करत नव्हते स्वराज्याला, ती मान्यता मिळते. दुसरी गोष्ट चौथाई जी होते, तर चौथाई म्हणजे 1/4 जो भाग असतो, जो कर वसुलीचा 1/4 भाग असतो 25%, तो
दख्खनचे जे सर्व सुभे आहेत, म्हणजे दख्खन हा जो प्रदेश आहे याच्यात त्यावेळेला 6 सुभे असायचे. एक बिजापूर, एक गोलकोंडा, एक औरंगाबाद, एक बिदर, नंतर आणखीन असे आहेत एक 6 त्याचे दिसतात आपल्याला. वराड आहे म्हणजे जो आजचा आपला विदर्भाचा प्रदेश आहे. तर हे 6 प्रदेश जे आहेत त्या 6 प्रदेशांचा 25% कर हा मराठ्यांना मिळेल आणि शिवाय सरदेशमुखी हा परत एक 10% वेगळा कर आहे, तो देखील मराठ्यांना मिळेल. तर अशा प्रकारे 1719 महाराणी येसूबाई आणि शाहू छत्रपतींच्या पत्नी आणि अनेक राजघराण्यातली माणसं ही देखील दिल्लीतून सोडवून आणली जातात आणि त्याच वेळेला स्वराज्य चौथाई सरदेशमुखीच्या सनदासुद्धा मिळवल्या जातात आणि उत्तरेतल्या राजकारणामध्ये अधिकृत पद्धतीने मराठ्यांचा एक उदय होतो. तर इथे आपल्याला दिसतं की दक्षिणेतला कर मिळवायचे हक्क त्यांना मिळतात आणि उत्तरेतल्या राजकारणात त्यांचा शिरकाव होतो आणि ह्या पद्धतीने खरा जो विस्तार आहे मराठा साम्राज्याचा तो 1719 पासून पुढे सुरू होतो आणि एक नवीन जो एक साम्राज्य काळ जो ज्याला आपण म्हणतो त्याची तिथून सुरुवात होते. तर आता आपण 1674 ते 1719 हा मराठा साम्राज्याची स्थापना, त्याचे टिकवणं आणि त्याचा विस्ताराच्या पायाभरणीचा पहिला टप्पा आपण आता श्री आशुतोषजींकडून ऐकला. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण म्हणजे पुढच्या भागामध्ये आपण 1719 ते 1761 म्हणजे पानिपतच्या तिसऱ्या युद्धापर्यंतचा कालावधी आपण कव्हर करणार आहोत. तर एवढी सखोल माहिती दिल्याबद्दल आशुतोषजी धन्यवाद. धन्यवाद.